लसूण तर घेऊन झालाय. किती किलो घेतला? हा म्हणजे ना महाग भेटला थोडासा लसूण आपल्याला आहे ना, लॉरीवर घेतलेला परवडला असता. इथं तर खूप महाग भेटला, 200 रुपये. बाजारातून बाहेर आलो म्हणजे अजून बाजारातच आहे तेवढ्यात माझ्या आयुषला आंब्याची पण लॉरी दिसली. मम्मा मला आता आंबा तरी घेऊन द्या म्हणे. बघा तो कसा कापून खातोय आंबा, म्हणजे कापून. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आमचे जेवण वगैरे आवरले, म्हणजे स्वयंपाक आहे ना आज मी लवकरच करून घेतला होता, कारण मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलले होते ना की आम्हाला किराणा भरायला जायचं आहे असं, म्हणून स्वयंपाक लवकर करून घेतला होता. आणि जेवण पण सर्वांचे होऊनच गेलेत लवकर, आणि पटापट सर्व घरातलं आवरून घेतलं, कारण आता जातोय आम्ही किराणा भरायसाठी. माझ्या आयुष दाखवतो तुम्हाला कसा तयार होऊन उभा आहे असं. दादा कुठे जातोय तू? नाचत आहे? नाच मग, नाचून दाखव सर्वांना, डान्स करा. वाजत आहे? मला वाटलं की नाचत आहे. कुठे चालला तू? गाडीवर किराणा भरायला? तू घरी राह ना बेटा. आयुषला म्हटलं तू घरी राह बेटा आजीकडे, कारण तो बाजारात जाऊन खूप जास्त परेशान करतो. मम्मा हे घे ते घे, आणि आपली वस्तू म्हणजे जे घ्यायचं असं ते काही घेऊ देत नाही तो. पण आता त्याला माहिती पडून गेलं की मम्मी पप्पा बाजारात जात आहेत असं, तर तो मागे लागला आहे, चप्पल घालून मस्त उभा आहे ना दादा. हां चला आता म्हटलं थोडीशी तयारी करून घेते, कारण स्वयंपाक वगैरे केला ना, घामाने पूर्ण अवतार खराब होऊन गेला होता. कसं मग बाहेर जाताना थोडीशी तयारी केलेली बरं असतं. आणि बघा तयारी केली आहे, आणि किती घाम येतोय. हा मेकअप 5 मिनिटात निघून जाणार. आरवी, आणि माझ्या आरवीला आहे ना औषध पण आणायची. तिला आहे ना नुसती सर्दी होऊन गेली, कारण आम्ही गावाला पण गेलो होतो ना, तिकडून येऊन आहे ना तिला सर्दी होऊन गेली. म्हटलं तिला औषध आणते मेडिकलमधून, नाही फरक पडला की मग उद्या तिला दवाखान्यात घेऊन जाणार. आणि माझ्या थोडंसं मेकअपचा सामान आहे याच्यात ठेवून दिला आहे मी, नाहीतर मग एक वस्तू कुठे तर एक वस्तू कुठे. माझ्या आरवीला माहिती पडलं मम्मीचं मेकअपचं सामान कुठे, बरोबर शोधून काढते आहे ना. बघा कशी असते. काय पण धुंडतो तू? हा असे फेकायचं नाही, असं फेकायचं नाही मम्मीच्या वस्तू. हो हो. आणि मेन म्हणजे माझ्या आरवीला आहे ना ट्युशनमध्ये पाटी आणि पेन्सिल सांगितली, कारण तिला नोटबुक आणि पेन्सिलने म्हणजे पेनने बरोबर लिहिता नाही येत ना, यासाठी तिला पाटी आणि पेन्सिल सांगितली. म्हटलं जातोय तर ते पण काम करून येऊ, कारण तिला लागणारच आहे ट्युशनमध्ये. चला तर आता जातो पटापट बाजारमध्ये, तोपर्यंत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. बेटा तू तर निघून गेलो घरून बाजारात जायसाठी, आणि माझ्या आयुषने ना अर्ध्या रस्त्यात आलो, त्याने ना चप्पल पाडून टाकली होती, कारण त्याला आहे ना ही चप्पल बरोबर घालता येत नाही. म्हणजे त्याला मी ना काल दुसरी चप्पल आणली, पण त्याला ती पण घालता येत नाही. म्हटलं बेटा आज आहे ना तू आरवीची चप्पल घालून घे, पण त्याला ही पण काही चप्पल घालता येत नाही, म्हणून त्याने ना रस्त्यातच पाडून टाकली होती. म्हणजे खूप गाड्या पण येत होत्या, मग तिथं गाडी थांबवली आणि ही चप्पल उचलून आणली मी. आणि आता आहे ना पहिले आम्ही मार्केटमध्ये जातो, कारण लसूण घ्यायचं आहे. म्हटलं पहिले लसूण घेऊन घेऊ, नंतर जाऊ किराणाच्या दुकानावर किराणा भरायसाठी. कसं मग पहिले लसूण वगैरे घेऊन घेणार, आणि आरवीच्या पण 1-2 वस्तू घ्यायच्या आहेत. बोलली ना मी पहिले पाटी पेन्सिल असं 1-2 वस्तू घ्यायच्या आहेत तिच्या. बघतो आता बाजारात जाऊन काय काय घेतो काय काय नाही. आणि आज मी ना मस्त निवांत आहे, कारण घरातलं सर्व काम पण होऊन गेलं आहे. जेवण वगैरे स्वयंपाक जेवण आणि सर्व आवरल्या पण गेलं आहे घरातलं. कसं मग नाही तर आहे ना खूप म्हणजे टेन्शन असतं बाजारात आलो की, घराचं काम बाकी आहे, स्वयंपाक बाकी. पण आज तसं नाही, आज एकदम निवांत आहे मी, कारण घरातलं सर्व आवरल्या गेले. आता म्हणजे बाजारात उशीर पण झाला ना, तरी पण काही एवढं टेन्शन नाही आहे. असं खूप ट्रॅफिक होती मागे. येऊन गेलो तर आम्ही बाजारात आहे ना नेहमीप्रमाणे खूप जास्त गर्दी आहे ना. आयुषच्या पप्पा आणि आयुष गेले आहेत गाडी लावायसाठी, आणि पहिले लसूण घ्यायचे. पण इथं पण लसूणची लॉरी आहे, 2 लॉऱ्या दिसल्या आम्हाला. पण आम्हाला आहे ना मार्केटमधून घ्यायचेत, कारण लॉरीवर आहे ना थोडं महाग पण देतील, आणि मार्केटमध्ये थोडं स्वस्त पडतील. म्हणजे 2-3 किलो भरायचेत. कसं मग आता पाणी पावसाळा वगैरे लागला तर बाहेरचं काही जाणता येणार नाही. कांदा लसूण यासाठी जास्तच भरून घेतोय. आता ते गाडी लावून आले की जातो आम्ही मार्केटमध्ये. पहिले लसूण घेऊन घेऊ म्हटलं, त्यानंतर आरवीच्या वस्तू घेऊ. आणि
आरवीचं झालं की मग किराणा भरू आम्ही. दाखवते तुम्हाला किती गर्दी बाजारात, पाहू शकता तुम्ही. इतक्या टायमाला आहे ना बाजारातून खूप छान वाटतं. हे घ्यायचं की ते घ्यायचं सारखा असा प्रश्न पडतो. आयुष्य यायला पाहिजे बस पप्पांसोबत. मग मम्मा मला हे घे ते घे असं चालून जाणार त्याचं. कारण त्याला खूप खेळणी पण दिसतात आणि खाऊ पण खूप दिसतात इथं. क्या किलो आहे भैया लसूण? क्या किलो आहे? 120. येऊन गेलो तर आम्ही भाजी मार्केटमध्ये. मला असं वाटलं लॉरीवरच म्हणजे लसूण महाग देत आहेत, पण इथं येऊन पाहिलं तर इथं जास्त महाग आहे अजून. हा लसूण आहे तर 220 रुपये किलो आणि वरतीचा लसूण आहे तर 150 रुपये किलो. म्हणजे तिथून घेतलेला पुरवडला असता मला, म्हणजे 120 रुपये किलो भेटत होता. पण आयुषचे पप्पा बोलले तो लसूण आहे ना म्हणजे थोडा बारीक होता ना, हे लसूण थोडे चांगले आहेत म्हणे, म्हणून इथूनच घेऊ म्हटलं. घेऊन घ्या लसूण. आणि माझ्या आयुषला आहे ना तिथं म्हणजे जामुनची लॉरी दिसली होती. तो काय सांगत होता माहिती का, मम्मा मला अंगूर घेऊन दे म्हणे, असं सांगत होता. म्हणजे ना तिथून पुढे यायचं नावच घेत नव्हता. त्याला आहे ना आम्ही जबरदस्ती आणलं. म्हटलं बेटा तुला आहे ना आंबा घेऊन देऊ, तुला काय हे असं काही पण सांगू नये ना, म्हणून त्याला आहे ना पुढे आणलं. आणि म्हणून तो आमच्यासोबत आला पण नाही तर खूप जिद्द करत होता आणि रडायला लागला होता की मला द्राक्षच पाहिजे बा, अंगूरच पाहिजे म्हणे असं. तर आता बघा किती छान उभा आहे बाजारात तो. ना आयुषचे पप्पा घेत आहेत लसूण. तुम्हाला माझ्या आयुष दाखवते. दादा काय करतोय? तुला काय खायचं होतं? अंगूर? ते अंगूर थोडी होते, जामुन होते. जामुन खातो तू? आयुषचे पप्पा लसूण घेत आहे. लसूण तर घेऊन झालाय. किती किलो घेतला? हा म्हणजे ना महाग भेटला थोडासा लसूण आपल्याला आहे ना, लॉरीवर घेतलेला पुरवडला असता. इथं तर खूप महाग भेटला, 200 रुपये किलो. हे पाहू शकता तुम्ही. आणि म्हटलं थोडासा बाजार अजून फिरून घेऊ, कारण घ्यायचं तर नाही आहे पण बघू म्हटलं भाजी आवडली तर 1-2 भाजी घेऊन पण घेऊ. आता आयुष कसं चालतंय पप्पांसोबत तुम्हाला दाखवते. दादा काय करतोय? माझ्या आयुषची तर बाजारात आलो म्हणजे मजा असते. दादा काय किलो? लहान लहान घ्या. नाही अर्धाच किलो घ्या, जास्त लागत नाही आपल्याला टोमॅटो. तो बघा कुठे घुसतोय, लागणार त्याला. दादा काय करतोय? सकाळसाठी काही भाजी घेता का? हा सकाळसाठी. दादा कुठे फिरतोय? कुठे फिरतोय बो? दादा घेतले का टमाटे? तर घेऊन झालेत. आता आम्ही थोडंसं बाजार फिरतो कारण घरी तर काही काम नाही, म्हणून फक्त फिरायचं काम आहे आता. आणि माझ्या आयुषला दुसरं काय पाहिजे, फक्त फिरायला पाहिजे त्याला बाहेर. घरात ये तर खूप कंटाळा येतो त्याला, म्हणजे घरात बोर पण होऊन जातो. तो बाहेर एकदम हॅपी असतो. दादा बाय. इथं पण मस्त लसूण होता बघा या आजीकडे. हे बघा इकडे किती छान लसूण आहे तिकडल्यापेक्षा. दादा सकाळसाठी भाजी नाही घेत काहीतरी? काय घेता की डाळ बनव? हे तेज आहे गंगाफळ. गंगाफळ आहे ते. चला आता आरवीसाठी वस्तू घेऊन घेऊ. हा उशीरून जाणार, किराणा दुकाना पण बंद होऊन जातो. चला आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बाजारातून बाहेर आलो म्हणजे अजून बाजारातच आहे. तेवढ्यात माझ्या आयुषला आंब्याची पण लॉरी दिसली. मम्मा मला आता आंबा तरी घेऊन द्या म्हणे. बघा तो कसा कापून खातोय आंबा, म्हणजे कापून दिला त्या भैयानी. भैया अच्छा दे ना. अच्छा मिलेगा.
म्हणजे रस वगैरे तर करायचा नाही आंब्याचा, फक्त कापून खायचंय. कसं मुलांना पण आवडतात ते कापून खायचं ना, आम्हाला पण आवडतात. 80 रुपये किलो. मागे आहे ना आम्ही आलो होतो बाजारात म्हणजे रस बनवायसाठी आंबे घ्यायला, तर 200 रुपये किलो दिले होते. कसं तेव्हा नवीन नवीन होतं ना, यासाठी. छोड़ दो भैया. कितना हुआ? 1 किलो दिया ना. 1.5 किलो का सांगितले? राहू दे आता. 1.5 किलो. दादा कसा आहे आंबा? गोड आहे दादा? गोड आहे ना. आता आपण घरी कापून खाऊ. अया अजून मागतोय बघा. अजून मला इथंच कापून दे म्हणे. बेटा आपण घरी ना मस्त वॉश करून खाऊ. हा धुवून देणार तुला घरी. आता आपल्याला बाजार काही करू देणार नाही, फक्त आंबा मागणार तो, कारण हातात दिसला की मग एकच जिद करणार. हां चला आता पुढे जाऊ, तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. येऊन गेलो होतो आम्ही किराणा भरायसाठी किराणा दुकानावर. आम्हाला आहे ना म्हणजे औषधीच्या बाजारात गेलो होतो ना पहिले लसूण ते घ्यायसाठी. तिकडे ना आम्हाला स्टेशनरी दिसली नाही, कारण आरवीच्या वस्तू घ्यायच्या होत्या. दादा इकडे हो, इकडे हो. आरवीच्या वस्तू घ्यायच्या होत्या पण तिथे ना एक पण स्टेशनरी नव्हती, कारण आम्ही पूर्ण बाजार फिरलो. हो साबण लिहा ना आंघोळीचे कपड्याचे, नंबर 1 साबण. तर म्हटलं बघतो आता तिथून किराणा पण घेऊन घेऊ म्हटलं, आणि स्टेशनरीची दुकान असणार तर आरवीचा पण सामान घेऊन घेऊ, कारण तिला उद्या ना लागणार आहे ते वस्तू. बघतो आता इथं भेटणार तर ठीक आहे, नाही तर मग उद्या आयुषच्या पप्पांना दुसरीकडे जावं लागणार. कसं मग माझं तर म्हणजे रोज रोज जायचं तर जमत नाही ना बाहेर, कारण मुलांमुळे म्हणजे आयुषमुळे खूप मस्ती करतो तो. बाजारात आला म्हणजे म्हटलं आता भेटून जाणार तर चांगलं आहे, कारण ते पण उद्या कामाला असतील आणि मग मला पण वेळ भेटणार नाही ना याच्यासाठी. आता चहापत्ती घेतली, तिखट, कोलगेट, कोलगेट घेऊन द्या. आणि माझ्या आयुष्य चालू आहे मम्मी मला हे घेऊन दे ते घेऊन दे, कारण त्याचे आंबे तर घेऊन झाले आणि खाऊन सुद्धा झाले, तरी पण त्याला दुकानातला अजून पुडा पाहिजे. दाखवतो तुम्हाला किती छान बसलाय तो. दादा काय पाहिजे तुला? कोणतं खायचं? बटाट्याचे? तुम्ही तर आता आंबे खाल्ले ना, तरी पण पाहिजे. घेऊ आपण लास्ट मध्ये घेऊ. हा द्या ना काहीतरी. सर्व घेतलं. तिखट घेतलं बया, तिखा आजचा दे ना तिखा. हा घरून तर आठवण होते आम्हाला हे घ्यायचं ते घ्यायचं. आता दुकानातून प्रश्न पडला आहे काय घ्यायचं काय नाही. आता विचार करतोय म्हणजे सर्व म्हणजे आठवण करून आताच सामान घेऊन घेऊ, कारण आहे ना किराणा पण संपला आता 2-3 दिवसापासून, आणि वेळ पण नव्हता, आणि गावाला पण गेलो होतो. त्याच्यानंतर कामं चालू होऊन गेले, त्यांचे बाहेरचे कामं चालू झाले, माझे पण घरातले कामं चालू होऊन गेले होते, म्हणून काही वेळच भेटत नव्हता. म्हटलं आता आलोय बाजारात तर सर्व आठवण करून घेऊन घेऊ, कारण आता पाणी पावसाळ्याचे दिवस पण लागून गेलेत, कधी पाऊस पडणार त्याचा काही भरोसा नाही, म्हणून सर्व सामान घरात भरून ठेवलेला असणार तर म्हणजे थोडंसं बरं राहणार असं, यासाठी सर्व वस्तू आठवण करून करून घेतोय. दादा तू काय करतोय? हो तुला घेऊन देते हा बेटा. हां चला आता मी पटापट सामान आठवण करते आणि सामान घेते, त्याच्यानंतर स्टेशनरीची दुकानसुद्धा धुंडायची आहे, शोधायची आहे. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. येऊन गेलं तर आम्ही घरी म्हणजे जास्तीचं काही शूटच करता आलं नाही, कारण स्टेशनरीचे दुकानसुद्धा पाहिजे होती. बरं झालं तिथं म्हणजे किराणा दुकानच्या बाजूमध्ये 2-3 दुकानं सोडून तिथं स्टेशनरीची दुकान होती. मग आरवीसाठी वस्तू पण घेऊन घेतल्या आहे, दाखवते तुम्हाला. बघा ही पाटी घेतली, आणि म्हणजे पेन्सिल राहते ना ते काही भेटलं नाही आम्हाला, म्हणून तिला चॉक घेऊन घेतले 2. तर उद्या त्यांना टाइम भेटला तर ते घेऊन येतील. आणि सोरांशसाठी हा पॅड आणलेला आहे, त्याला पण पॅड पाहिजे होता. आणि माझ्या आयुषसाठी रिक्षा घेतली, कारण तिथं ना खेळणी पण विकत होते ना, म्हणून त्याने ही रिक्षा घ्यायला लावली. म्हणून माझ्या आरवीला ना राग आलेला आहे, मला का बरं काही खेळणे आणले नाही म्हणे. बघा ते किती रागात बसली. काय पाहिजे होतं तुला? दोघं बहीण भाऊ खेळ जा. हा बेटा असं फिरव ग, फिरव. दादा तिला पण द्या. नाही हो घे, व्यवस्थित ठेवून दे घे. आता काय काय सामान आणलं आहे ते पण दाखवते तुम्हाला. येतं पहिले आंबे, लसूण आणि टमाटा. चाकू दे रे बेटा ही दोरी सोडायला.
तुला पण उद्या आणून देणार पप्पा. हा बेटा हे खाते ना. थांब मला पहिले सामान काढून दे सर्व आहे ना. सामान आताच भरून ठेवून देते नाही तर मग उद्या आहे ना वेळ नाही भेटणार कामात. तर हा सर्व सामान आणला आहे काजू बदाम कारण मुलं खातात. हो बेटा हे कावर घेतलं होतं. ती पण लिहून दिलंय आणि चहापत्ती सरका सरका लवकर बेटा तू आताच फेकून देणार. थांब मी तुला देते पहिले हात बांधून बस. देते हात बांधून बस. मार देणार आहे ह्याच्यात ठेवून देते वापर. बिस्किट कोणी बिस्किट देऊ. हा म्हणून याच्या सामने मी काढत नाही. हे झोपले असते तेव्हा निवांत काढला असते. आता काहीच करू देणार नाही. बिस्किट पण आहे खजूर. हो बेटा सर्वांना देणार. मागे सरका पहिले. साबण काढते मी. मागे सरा. नाही मी काढणार दादा. मी तुला आता मार देणार. हे म्हणजे साबण तिकडे ठेव. पप्पांना दे लवकर. याला पहिले देऊन देते 1-2 नाही तर आणून काय ना सुद्धा डबा नाही फुटत. ते असा धरून बस. डबा खुलत नाही असा धरून बस. पप्पा खोलून देते ना. मागे सरक 2 आणले होते का खजूर. चायपत्ती आणली 1/2 किलो. वाघबकरी नंबर 1 साबणा. दादा असं फेकू नको ना. असं ठेव ना. आपण सर्व आहे ना एक जागेवर रचू त्याला. बेटा आजकाल लागणार. आणि आम्ही ना तिरुपतीचं तेल वापरतो पण आम्हाला नाही एक डबा भेटला म्हणून घेतलं. 1 डबा 2 आणले ते तिरुपती ने फॉर्च्यून. आणि या मुलांसाठी त्यांना आता नंतर दाखवणार नाही तर पूर्ण घरात फेकून द्या. आणि हे तिरुपतीचं काढते ना सर्व. आणि हे तिघांसाठी ब्रश. आरवीला पिंक दे जा. तू ग्रीन घे. तू पिंक घे. तू ऑरेंज घे. सकाळी ब्रश कर जा. न्यू ब्रश नी. हा बेटा कोलगेट काय दूध दिलंय त्याने असं. आणि हे लाल मिरची. चला आता पटापट सर्व सामान ज्यावर रचून देते नाही तर हे सर्व असं राहणार ना. मुलं पूर्ण घरात करतील ते बघायचं. साबण फोडायचं चालू होऊन गेलं. दादा काहीच काढू नको. हे आंबे आणि हे टोमॅटो फ्रीजला ठेव. तर हा सकाळी करायचं हा बेटा. हा सकाळी ब्रश करतो. छान आहे ना. चला आता हे सर्व जागच्या जागेवर लावते मी. तर ब्लॉग पण खूप मोठा होऊन जाणार. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.